पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो त्या मुक्ताला चेक बद्दल कळलं तर तिला काय कळतंय? गावाची अडाणी पोरगी ती। हा एवढी अडाणी समजू नका तिला, थोडंफार लिहिता वाचता येतं। अरे लिहिता वाचता येऊन काय उपयोगच नाही। इथे कॉमर्स शिकलेली मुलं आहेत ना, त्यांना चेक कसं काम करतो हेच कळत नाहीये। आणि तू त्या मुक्ताचं टेन्शन घेतेस, ते जाऊ दे। माझं नवीन प्लॅन आहे। मुक्ताला घाई घाई तिच्या गावाला जावं लागणार आहे आणि ती परत येईपर्यंत आपला चेक वटणार आहे। काय होणार आहे गावाकडे? काय होणार आहे? धमाल। बस एवढंच? अगं चल ना, चल चल। अगं कुसुम पाय उचल, अगं घरी पोचून भक्तीला आणि मुक्ताला माळा बनवायला मदत करू, म्हणजे ते पण काम लवकर आटपण। हाव काय बोलत आहे? घरी भक्ती माळा बनवते, मुक्ता तिच्या सासरी आहे। ध्यानातच राहत नाही माव, पण असंच होतं लई वेळा। घरी गेले की मुक्ताच दिसना असं वाटत। पण चल 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 चल, अगं आता तर जास्त घाई करायला पाहिजे। भक्ती एकटीच आहे, तिला काम आवरणार नाही। चल लवकर चला। हे काय काम टाकून ही पोरगी कुठं गेली? आणि ही फुलं अशी साऱ्या दुनियेत कमून पांगवली? बघते कुसुम, ए कुसुम, इकडे इकडे। काय हो? हे बघ, अगं हे बघ चिठ्ठी। भक्ती माया सोबत आहे, अजिबात काळजी करू नका। तिचं लय भलं झालंय, आशीर्वाद घ्यायला लवकरच जोडीनं येऊ। तुमचा लाडका जावई ही। अरे देवा, हाव काय? हाव कोण घेऊन गेला आपल्या भक्तीला? कांता शेठ, त्या लांडग्याचंच काम आहे, सोडणार नाही मी तुला। हाव पण कशावर ना त्यानंच नेलंय? अगं त्याचाच तर डोळा आहे आपल्या भक्तीवर। चल तो चल चल, त्याच्या घरी जाऊ। चल ये ये। हा चल लवकर चल। अगं कांता शेठच्या घरी पण नाहीये। हो इकडे कशी असं ती? उगा काहीतरी वंगाळ बोलू नका। वांगाळ काय, तोच एक असा नालायक माणूस आहे जो भक्तीला। नाही नाही, आपण एक काम करूया, तिला आणखी कुठेतरी शोधू आपण। चल। हा तुम्ही मुक्ताला फोन लावा ना। ए नको नको, अगं तिला कशाला उगाच टेन्शन द्यायचं? हो तर येळच तशी आहे ना, आणि दुसरं कोण आहे आपल्याला तिच्याशिवाय? हे बघा, आता जास्त विचार करत बसू नका। जेवढं जास्त वेळ जाईल तेवढी भीती वाटत जाईल। तुम्ही लावा बरं फोन। ए समजणी आहे का? आज मुक्ता पुरणपोळ्या करणार आहे। तेव्हा त्या पुरणपोळ्या एकदम बेस्ट होणार, हे मी तुम्हाला 100% सांगते।
हे फोन कुणाचा वाजतोय बघ ग. हा बघ झालं. हॅलो. अगं मुक्ता बाळा, अगं ते आपली भक्ती सापडतच नाहीये कुठं. म्हणजे अगं आम्ही गौऱ्या ऐकून घरी आलो तर ती घरीच नाहीये. सगळीकडे बघितलं, गाव शोधला, अक्का कुठं दिसत नाहीये. मग न राहून मग तुला मग फोन करायला लागला मला. अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हं? काय काय बोलला? काय म्हणले? काय नाही, काळजी करू नका म्हणली. म्हणजे मग येईन ती. हा, पण आपल्याला हा असं शांत बसून चालणार नाही. चल आपण बघूया काहीतरी. चल चल चल. मोठी आई, मी जरा गावाला जाऊन येते. गावी असं अचानक? हो नाही, किरकोळच कारण आहे आणि घरच्यांनाही भेटून येते. इथे सणासुदीचं आपलं घर सोडून इथे तुझ्या घरच्यांना भेटायला चाललीस? अहो, घरच्यांना लय आठवण येते. मी लवकरच येते. मुक्ता, मुक्ता थांब. तू काही लपवतेस का माझ्यापासून? नाही. काय झालंय मुक्ता, स्पष्टपणे सांग मला. मोठी आई, तुम्हाला सांगते पण तुम्ही घरात कोणालाच सांगू नका. उगाच सगळ्यांना टेन्शन येईल. नाही सांगणार, पण काय झालंय काय? हो, भक्ती घरात नाहीये. तिला घरच्यांनी सगळीकडे शोधले पण ती कुठंच नाहीये. नीट शोधलंय का पण? हो, सगळीकडे शोधलंय मोठी आई. मला तर राहून राहून वाटतंय की त्या कांतानच तिला पळवलं असणार. हा, त्या लांडग्याचं लई दिवसापासून डोळ्या भक्तीवर, आणि आता मी घरात नाही ना तर त्याची हिंमत जास्तच वाढली असणार. अगं पण तू एकटी कशी काय जाशील आणि काय करशील एकटी? मी येते तुझ्यावरच. नाही नाही, नको. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. येश का त्रास काय त्यात मुक्ता? अहो नाही, खरंच गरज वाटत नाही. आणि मला लवकर जायला पाहिजे. तो कांदा तिला घेऊन कुठे लांब नको जायला. तुम्हाला माहीत शपथ आहे, तुम्ही घरात कोणालाच सांगू नका. पण एकटी जाऊन तू काय करशील तिथे? कोणतरी बरोबर हवं तुझ्या. नेमका सारंग पण नाहीये आता. आपण यांना सांगूया का? ते त्यांची यंत्रणा कामाला लावतील आणि भक्तीला शोधून काढतील आणि त्या कांताला चांगलं वटणीवर आणतील. त्यांना सांग. नाही नाही, नको. म्हणजे आता खरंच गरज नाही. आपण थोडा वेळ थांबू. लई गरज वाटली तर मी स्वतःहून तुम्हाला सांगत. मध्ये जाऊन पप्याला तरी बरोबर घेऊन जा. त्याच्याकडे गाडी आहे, तुला मदत होईल त्याची, आणि लवकर पोचशील तू. ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. येते. मुक्ताताई, मला एक कळत नाहीये, तू घरच्यांना का नाही कळू देते? अगं उलट अशा संकटाच्या प्रसंगात ते जास्त मदत करू शकतात. रावसाहेब दादांना कळलं ना तर चांगला एका मिनिटात सरळ करतील याला. लावायचा का दादांना फोन? अहो नाही, नको. हा, म्हणजे दादा त्याला फटके मारतील, धडा शिकवतील. अशाने तो कायमचा सरळ होईल असं मला काही वाटत नाही. त्याला चांगला मोठाच धाक दाखवायला पाहिजे. यावेळेस मी कायद्याचा चिंगा दाखवणार आहे त्याला. दुसरा काही पर्यायच राहिला नाही आता. हेच बरोबर आहे. अजून किती खोटं बोलावं लागणार आहे? पप्या, तुम्हाला सगळ्यांना दिसतंय तसं नाहीये. दादांना समजलं तर ते मदत तर नाहीच करणार, उलट कांतालाच साथ देतील. मग तर माई भक्ती कधीच सापडणार नाही. कांता हा स्वतःच्या घरी नाही तर मग कुठं गेला असन? ये आता आतमध्ये येऊन बस. थांब ना. ते लागत नाही. लागलं. कसा दिसतोय तू हा कांताची? काय दिसतोय? काय
एकदम राजबेंडा राजकुमार दिसतय. तुमचं हे रुपड स्वर्गातील रंभा, काय सांगतो, मेनका, अप्सरा डोळं फाडून तोंड वासून पाहत असतील. आणि आपल्या लेडीज तुमच्यावर फिदा झाल्या म्हणून सगळ्या लोकांचा जळपळाट होताच. भैरू तुला खांबा. थँक्यू कांता शेठ. तुम्हाला सांगतो बस बजेट संपलं. फोन झुला झुला झु झाला तो खाज खाजच मेला. दत्तगुरु नवरदेव तयार आहेत. चांगली गोष्ट आहे. आता माझं जरा नीट ऐक. मुक्ता इथून तिच्या घरी जायला निघालेली आहे. तिच्या गैरहजेरीत इथलं माझं काम मी फत्ते केलेलं आहे. पण ती जर का तिचे हजर झाली ना तर तुमच्या पत्त्या लागल्या म्हणून समजा. म्हणून काळजी घ्या आणि माझ्या प्लॅनचं वाटोळ करू नका. नाही ना, कसं वाटलं होऊ देईन मी. हा पटकन लग्न उरकतो आणि झटकन भक्तीला गाडीत टाकून डायरेक्ट हनीमून. नाचू दे मग. मुक्ताला किती नाचायचे ते नाचू दे. झुला झुला झु झाला. तुझा काजू ठेव बाजूला. मागचे अनुभव जरा नीट आठवा आणि आवरा लवकर. आवडतो आवडतो. तो खाजू खाजूच मेला. हे भैरू भक्ती तयार आहे का? जवळ जवळ तयारच आहे. पुन्हा जवळ तयार आहे ती फक्त माझ्या जवळ तयार राहिली पाहिजे. जवळ जवळ म्हणजे तोंडाला लाली पावडर फासायचं काम चालू आहे. असं सांग ना. चल चला. ए भैरू भक्ती शुद्धीवर तर नाही ना? शक्यच नाही. विषय आहे का? मगाशी जेवणातून त्या औषधाचा डबल डोस दिलाय. आता ते लग्न होईपर्यंत उठत नसती. एकांतशी खंबा. चल चला. आई आई मुक्ते मुक्ते आपली भक्ती. आई आई शांत हो. तू नको रडू. काही होणार नाही आपल्या भक्तीला. मी सांगते ना. हे बघ मुक्ता बाळा, हे बघ ही चिठ्ठी बघ. ही चिठ्ठी इथं ठेवून गेला होता. ही चिठ्ठी त्या कांताशिवाय दुसऱ्या कोणाचं काम नाही. सोडणार नाही त्या कांताला. आम्ही त्याच्या घरी पण जाऊन आलो पण नाही येतो तिथं. आता त्याला शोधायचं कुठं पण. नाही भक्ती. आई आज सावकाश आहे. बस बस इकडे बस बस बस. भैरू चल लवकर ये. सगळं ठीक ना? भक्ती मेकअप मध्ये काय दिसते, काय दिसते. लागली बघा. हे भैरू लागली. भक्ती आता मेकअपचं टेन्शन द्यायचं नाही. आता फक्त बेडरूम मधून ब्युटी पार्लर मध्ये, ब्युटी पार्लर मधून बेडरूम मध्ये एवढंच करायचं. ए भक्ती येतो. करा मेकअप छान पैकी. चल भैरू. तू आपल्या भक्तीला शोधून काय. तू काळजी नको करू. नको नको रडू. तो लहान काय कांताचे भक्तीला बरबाद करून टाक. लय घाण माणूस आहे तो. मावशी आहोत तुम्ही असे रडू नका. शांत व्हा. आणि त्या कांताला वाटतं ना तेवढं सोपं नाहीये. त्यानं एका मुलीला तिच्या मर्जी विरुद्ध पळवून नेलंय. किडनॅपिंगची 363 नंबरची केस लागन त्याच्यावर. आयुष्यभर तुरुंगात सडन त्यो. खरंय. मी सांगते ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो जाऊन जाऊन किती लांब जाणार आहे. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. आम्ही शोधून काढू त्याला. रजा कुठे आहे? अगं तो तिला शोधायला गेलाय.
त्याला माहिती तू घरी येणार आहे. भक्तीताई 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 ए बैरू अरे चल 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 हार फुलं सगळी झाली का? अहो, सगळी तयार झालेली. सगळी तयारी झाली. मग हा? आणि रातच्याचं काय केलं? अरे विसरलोच भजी आणला का? 5 मिनिटात पोहोचतोय. 5 मिनिटात येतोय 5 मिनिटात पोचतोय. लय उशीर होईल. अरे उशीर करणं म्हणजे मुक्ताला आमंत्रण देणं. नाही 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 यावेळी अजिबात रिक्स घेणारच नाही मी. अरे जा त्याला घेऊन ये आणि सरळ आला नाही ना तर उचलून आण त्याला. जा त्याला उचलूनच आणतो. आणि सांभाळून त्याला लागता कामा नाही नाही तर लग्न कसं होणार माझं? भक्ती लग्न होणार आपलं लग्न होणार. गडबड वाटते बघते तर इकडेच असणार. अण्णांना जाऊन सांगितलं पाहिजे. मुक्ताताई मुक्ताताई मी पाहिलं कोणला पाहिलं? काट्या शेटला. कांता कुठं? तिकडे लग्नात वाजवतात ना तसा आवाज आला होता म्हणून पाहायला गेलो तर लग्नाच्या कपड्यात कांता शेवत होता. बघते त्यामध्ये तिकडेच असणार. गजा 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 भावा तू शांत हो. आम्ही तुझ्या ताईला शोधून काढू. फक्त आम्हाला कुठं आणि काय बघितलं ना ते व्यवस्थित सांग. सांग गजा. आई शांत हो. आता सांगितलं ना त्यांनी आपण काहीतरी करू नको रडू. हे आहे कांता शेठ. कांता शेठ हे बघा काय आणलेलं ए टरमळ्या कुठं काय हातात? काय मुंडवळ्या? अरे वा 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 बाण बाण बाण. अरे मुगड्याशिवाय राजा होत नाही आणि मुंडवळ्याशिवाय नवरदेव होत नाही. बाण बाण लवकर बाण. तुला सांगतो भैरू यो हर्ष उल्हासाचा क्षण माझ्या आयुष्यात जरा लेट आला पण थेट आला. भक्ती सारखी कवळी पोरगी माय बायको होणार आणि मग भक्ती माय बायको होणार आणि मग सकाळ संध्याकाळ कांता शेठ लाजणार मुरडणार. भैरू चिमटा काढ. अरे चिमटा काढ. केवढा जोरात चिमटा काढ. तुम्ही सांगितलं ना काढ म्हणून. चिमटा काढला म्हणजे हे खरं आहे. कांताचे तुमचं बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट बाबा. होऊ द्या साठ लोट. अरे होऊ द्या साठ लोट. अरे होऊ द्या साठ. हे भैरू अरे जा नवऱ्या मुलीला मंडपात घेऊन ये लवकर. जा लवकर. ए लवकर कर सगळी तयारी करून ठेवा पटापट. आली आली आली. ए घेऊन ये. अहो तुम्ही ह्या पाठावर उभे राहा. काय ह्या पाटावर काय त्या पाटावर काय? थांबा थांबा तुम्ही इकडे. नारळ या नारळ या. नारळ नको लग्न महत्वाचा ठेवून द्या नारळ तिकडे. अंतरपाट पकडा आधी. उभं करा व्यवस्थित. हे तिला लागलं नाही पाहिजे. हा ए खाली कर बघू दे मला. बोला. शुभमंगल सावधान स्वस्ती श्री
गणनायकम गजमुगम. सावधान असं हळू म्हणायचं नाही, पटापट म्हणा रॅप स्टाईल. सावधान सावधान सावधान. हा म्हणा. आणि हार घालायचा लगेच मंगळसूत्र आणि कुंकू आणि लगेच सप्तपदी. सावधान सावधान सावधान. होम तयार आहे का? चला म्हणा. आले लग्न घटे समे पनवरा घेऊन या वाघरा ध्वस्तो मदपूर ओम शुभमंगल सावधान. बस शेवटचं घ्या. 15वे 16वे 17वे लग्न विषय प्रवर्ते. सावधान. तदेव लग्नम श्रीडं तदेव तारापलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैलबलम तदेव लक्ष्मीपदे मनसा स्मरामि शुभम भवतु. सावधान सावधान. मंगळसूत्र हार घाला, पहिले हार घाला. हार द्या. हा दुसरा. फोटो का? काढतो. अरे काढ ना लवकर. काढतो ना. तुम्ही काय मंगळसूत्र घ्या, अच्छा कुंकू घ्या ना लवकर. थांबा मला येतं. बरीच लग्न झालीत माझी. मुक्ता हे मागा हे आगीला घाबरतो मी. मागा हे मागा ना. हे खलास करून टाकी ना तुला. मुक्ता मागा काय. हे काय करताय? हे मागा हे मुक्ता. भक्ती शुद्धीवारी भक्ती शुद्धीवारी भक्ती शुद्धीवारी भक्ती.
हिंमत वाढवणार आहे? दरवेळेस आपल्याला कुणीतरी वाचवायला येईल. फालतू आशा ठेवून रडत खडत हात जोड कितीतरी संपल्या. थोडा वाचवा तर म्हणणाऱ्या भेकड बायांमुळे या नामर्दांमध्ये मर्दानगी आली आहे. पण घाबरल्यामुळे या डुकरांचा हत्ती झालाय. रस्त्यावर कसं भुंकणाऱ्या कुत्र्यांना बघितलं की ते मागे पळायला लागतात, तसंच झालंय हे. भक्ती, हे डोळ्यातलं पाणी पिळून घ्यायचं. या पाण्याचं तेल बनव आणि घे स्वतःवर शिंपडून. जीवाची मशाल बनवायची आहे. असं ना तसं भाजणारच आहे. मग सोबत यालाही भाजून काढायचं. ए माझ्या बायकोला माझ्या विरुद्ध काय सांगू नका. कवर आळी गेल्यासारखं वाटलं ना? किडाच येते ना या माणसाची. आठव, आतापर्यंत केलेली जबरदस्ती, तुला दिलेला त्रास आठव भक्ती. पळून घेऊन जात नाही मी. लगीन करणार आहे तुझ्याशी. एवढी रूपवान आहे तू. चांगल्या कपड्यावर, लाली, मेकअप, सोन्या चांदीच्या दागिन्यावर हक्क आहे तू. शिंग घेऊन अंगावर येशील ना, तरी एका घावात याचा दमा कायमचा बरा करून टाकेन मी. भक्ती, ती येड आली. तुला या सैतानालाच नाही तर अख्ख्या स्त्री जातीला दाखवून द्यायचं की आपण दुबळ्या नाही आहोत. ताकदीनं मोठा आहे म्हणून त्यांनी जबरदस्ती केली तर आपल्याला विरोध करता येतो हे त्याला दाखवून द्यायचंय. दाखवून दे त्याला. हात जोडून सोडा सोडा म्हणणारी स्त्री जेव्हा हात उगारून फोडा फोडा म्हणते तेव्हा काय होतं? डोक्यावर पदर घेऊन मानपान करणारी स्त्री जेव्हा तोच पदर कमरेला खोचते तेव्हा काय थैमान करू शकते दाखव त्याला. स्त्रीला जबरदस्तीने नाही, प्रेमानं जिंकायला लागतं हे त्याला समजायलाच पाहिजे. आठव, तुझा एवढा विरोध असताना तुला जबरदस्तीने बायको करणार होता हा. हे नाही बघती. हा वेळेस तुला झालेला त्रास, तोच त्रास त्या कांताच्या प्रत्येक किंचाळीतून यायला पाहिजे भक्ती. बघता काय धरायला तिला. हे बाईरो, बाईरो कुठे? हे नाही बघती. हे मागे आजीला घाबरतो मी. हे बघती नाही. पाय पडतो, पाय पडतो मी तुझ्या. काय थांबा. ए कोण चल. काय तुम्ही सगळे शांत व्हा, मी बघतो. उचला याला. उचला उचला उचला. हो घेऊन जा मला. खरंच घेऊन जा. कुत्र्यासारखं मारलं. हो घेऊन जा. हो घेऊन जा मला.
शांत हो बाळा. भक्ती, आता कोणताच पुरुष तुझ्यावर जबरदस्ती करू शकणार नाही, आणि केलीच तरी तू आता शांत बसणार नाहीस. नेहमी लक्षात ठेव, रडणारा रडू शकत नाही, लढणारा कधी रडूच शकत नाही. मुक्ता होळीला नाहीये, किती बरं वाटतंय नाही. ती अशीच कुठल्याच सणाला नसली तर किती बरं होईल ना. होईल होईल, तसं सुद्धा होईल. पण दादा, ती अशी न सांगता कुठे गेली असेल? बरं दे ना, कुठे का जाईना, गेले हे फार महत्वाचं आहे. ती जर अशी कायमची निघून गेली, दरवर्षी होळीला बोंबा मारायला मला अतीव आनंद होईल. मुक्ता कशी आली नाही? हो ना. अगं बाई, दादा, मुक्ता सारंगला भेटायला गेली नसेल ना? म्हणजे तिकडे होळी साजरी करायला. काय मूर्खासारखं बोलतेस? गेली असती तर मला सांगून नसती का गेली? नाही, पण ती म्हणाली होती ना, ती तिच्या घरी गेली म्हणून. हे म्हणाली होती, पण घरी गेली तर परत यायला नको तिने. तिचा पहिला सण आहे ना एवढा होळीचा, मग काळजी आहे की नाही सणावारी? सणासुदीचे दिवस आहेत, नका चिडचिड करू. ठीक आहे, पण एवढं कळायला पाहिजे ना तिला. रेणुका, मुक्ता आज माझ्यामुळे घराबाहेर पडलीये. काय सांगतोस? मग तर मामा, आज सगळ्यात मोठ्या बोंबात तूच मारल्या पाहिजे. हो ना? मग बघ आता मी मुक्ताच्या नावाने कशी बोंब मारतो ती. या घरातल्या सर्व कटकटी, सर्व त्रास, यातना सगळ्या या होळीमध्ये जळून खाक होऊ देत ग बाई. अगदी योग्य वेळेला आली. भक्ती कशी आहे? सुखरूप आहे. दिव्याची कृपा आहे. नमस्कार.
आजच्याच दिवशी आगीचं वरदान असलेली होलिका फक्त प्रल्हादला जाळण्यासाठी अग्निकुंडात घेऊन गेली होती. होलिका जळून गेली. प्रल्हाद सुखरूप बाहेर पडला. म्हणजे सत्याचा, विश्वासाचा विजय झाला. होलिका सोबतच हिरण्यकश्यपूचा अहंकार पण जळून राख झाला. आजच आपल्या सगळ्यांमधला अहंकार, द्वेष, राग, कपट या होळीच्या आगीत सोडून द्यायचं असतं. आपल्या मधला दुर्गुण, वाईट गुण त्यामध्ये सोडून द्यायचे असतात. आपल्या आजूबाजूला असलेले वाईट शक्ती, वाईट विचार, वाईट माणसं यांच्या नावानं आज बोंब ठोकायची असते. मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेला राग गौऱ्यावानी जळून जाओ. मनात असलेला चांगुलपणा त्या धुरासारखा पांढरा शुभ्र होऊन बाहेर पडो. माणसाला माणूस म्हणण्याची सगळ्यांना बुद्धी दे. आज वसंत ऋतूला सुरुवात होईल. झाडाची सुकलेली पानं जसं गळून पडतील तसंच माणसांनी आपल्या मधले वाईट विचार सोडून द्यावेत. झाडाला जशी नवीन पालवी फुटतील, बहर येतील, तसंच माणसांनी पण नवीन बहर, विचारांची नवीन पालवी फुटू द्यावी. आपल्या सणवारांमध्ये हेच तर असतंय. जगण्याचं शास्त्र शिकवून जाते. होळीचा खरा अर्थ हाच तर आहे. खरं आहे मुक्ता. आज पतूर या घरच्या अंगणात कितीतरी व्हळ्या पेटल्या, तिची पूजा पण झाली. पण खऱ्या अर्थानं चांगल्या विचारांची पूजा आज झाली. वा मुक्ता. सासूबाई, आणखीन एक गोष्ट घडली. आज पहिल्यांदा नगरकर घराण्यातल्या एका स्त्रीने शिमग्यासाठी बोंब ठोकली. मुक्ता, ही साधी सुधी बोंब नाहीये. आकाशाला फाडून स्वतःची ओळख सांगण्याची ताकद आहे तिच्यामध्ये. ढोल, ताशे, नगाड्यांचा आवाज सुद्धा तिच्यासमोर फिका आहे. चला पुढची पूजा करून घेऊया आणि प्रदक्षिणा घालूया. चला. सारंगची आठवण येते ना. जमलीस ग. एखादा दिवस असा असतो की संपतात संपत नाही. बर, घरचे सगळे नीट आहेत ना? आणि त्या कांताचं काय केलं? त्या कांताला चांगलाच धडा शिकवलाय. त्याला पोलिसांच्या ताब्यात तर दिलंच, पण भक्तीच्या हातून त्यांनी चांगलाच मार खाल्लाय. हो. त्यामुळे झालं असं, भक्तीची हिंमत वाढली. कांतानं परत तिला कधी हात लावायचा प्रयत्न केला तर ती रडत नाही बसला. चांगलाच जोडून काढत.
त्या कांताला पोलिसाच्या ताब्यात दिलं नाही, फार बरं केलं. पण मुक्ता, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, भक्तीला तू लढण्याची ताकद दिलीस. आराम कर, झोप काढ आता. ये. दत्ता भाऊंकडे पाहिल्यावर ते नजर चोरत होते. चेहरा फिका पडला होता त्यांचा. ह्यावरून हेच समजतं की कांता शेटला यांनीच हे सगळं करायला लावलं असणार. देवी आई, काय काय भोगावं लागते. यांचा खरा चेहरा सांगता पण येईना आणि आता हे सहन पण होईना. कुणाजवळ बोलू, कसं बोलू. अहो, मी का नाही आत? तुमच्या मिठीत रडता तरी आलं असतं. तुम्ही आता कोण आला असेल?